सुद्धा नाही. इतकं अजितदादांनी जे करायला एक गार्डन करायची म्हणलं तर होत नाही. आज अजितदादांनी 10 किलोमीटरची गार्डन रस्ते पाहिजे ते करून ठेवले. अजितदादा मनातून कधी जाणार नाही इतके अजितदादांनी केले. सर्वसामान्य लोकांशी पण ते तेवढेच जवळचे. तेवढे प्रत्येक व्यक्तीला, तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी घरच्यागत वागणूक दिली. स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, सगळ्या आई बहिणी सगळ्या त्यांना वागणूक दिली. इतकं की प्रचंड प्रचंड त्यांनी ते केलं. आपण पाहतोय की बारामतीकरांना अश्रू अनावर झालेले आहेत. अजितदादांनी त्यांच्यासाठी खूप काही केलंय अशा भावना प्रत्येक बारामतीकर व्यक्त होताना आपल्याला दिसत आहेत. अजितदादा परत या अशी हाक बारामतीकर देत आहेत. हो बहुत म्हणजे खूप चांगले होते ते. त्यांनी त्यांना वाटायचं की बारामतीत त्यांनी शिक्षण सुधारवलं की बारामतीतल्या मुलांनी बाहेर कुठे शिकायला जाऊ नये, प्रॉपर इथं शिकावं ही त्यांची इच्छा होती. बारामती खूप सुधारवलं आणि लाडक्या बहिणींसाठी कोणाचंही कुठलीही गरज पडली की ते कधीच मागे सरकले. सगळ्यांसाठी ते पुढे होऊन काम करायचे. मग आता बारामतीचा वाघ आणि ढाण्या वाघ हरपलेला आहे. बारामती असं खिळखिळी झाली आहे सगळी. दादा बारामतीत पुन्हा होणे नाही. दादांसारखा माणूस अजिबात नाही. बारामतीत आम्ही कुठेही, पुण्यात जाऊ, मुंबईमध्ये जाऊ, एखाद्या दुकानात आम्ही खरेदीला जरी गेलो तरी आम्ही म्हणायचो की हे बदलायला आम्ही कधी यायचं परत ही वस्तू. तर ते विचारायचे की तुम्ही कुठे राहता, तर आम्ही सांगायचो त्यांना अभिमानाने की आम्ही बारामतीत राहतो. तर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन इतका छान असायचा की आम्हाला खूप रिस्पेक्ट, म्हणजे आम्ही दादांच्या गावचे असल्यामुळे इतका आम्हाला रिस्पेक्ट होता. आम्ही जिथे जाऊ तिथे आम्हाला इतकं सेफ वाटायचं. बारामतीत पण आम्ही 10-11 वाजेपर्यंत जरी फिरलो तरी आम्हाला खूप सेफ वाटायचं. आम्हाला कुठल्याही प्रकारचं आमच्या बारामतीमध्ये महिलांसाठी दादा म्हणजे खरेच भाऊ होते.